तुम्ही हे बायोगॅस प्लांट लावले होते 2004 ला आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पाहिलं तर एकाकडे सुद्धा नाही. तर तुमच्या डोक्यात काय विचार आलं होतं आणि का तुम्ही तेव्हा 8,000 रुपये खर्च करून याला लावले होते? बायोगॅस पहिल्या काळापासून म्हणजे आमच्या वडिलांच्या वेळेस 83-84 सालापासून आमच्याकडे बायोगॅस होता. आमच्या शेतामध्ये आमच्या त्या साईडला आहे तिथं होता. आम्ही विभक्त झाल्या कारणाने इकडे आलो. त्यावेळेस ती संकल्पना माझ्या डोक्यात होती की आपण तिकडे बायोगॅस होता तर आपण इकडे करायला पाहिजे. अच्छा, तुम्ही तुमच्या आजोबांचं पाहिजे. हो. त्यांचे काय विचार होते त्यांचे आधुनिक विचार होते सगळे. त्यांनी त्यावेळेस त्या बायोगॅस इंजिन सुद्धा चालवलेले होते. मग बाकी शेतकऱ्यांना काय तुम्ही मेसेज संदेश देणार आहेत की हे का लावायचं बाबा? बायोगॅस लावल्यामुळे फायदा एक आहे मॅडम, सिलेंडर सुद्धा लागत नाही आपल्याला. आम्हाला तो वर्षाकाठी फक्त एक सिलेंडर लागतो. त्याच्यानंतर जी स्लरी निघते, स्लरी आपण शेतामध्ये यूज करतो आम्ही गांडूळ खत म्हणून. गांडूळ खताचा उपयोग आमच्या शेतामध्ये होतो. पूर्णपणे नैसर्गिक शेतीमध्ये वापर करता येतो. आणि ठिकाणी वापर झाला. हो, आणि टॉयलेटला टँक खोदायची गरज नाही संडासला. आम्ही दोघं संडासाला जोडलेले असतो. अच्छा, तेही जोडलेलं आहे. मावशी, तुम्ही एलपीजी सिलेंडरवर खर्च केलाय ना कधी? फक्त पावसाळ्याचं 2 महिने. एक सिलेंडरची किती किंमत आहे? 900. तुम्हाला 2च महिने लागतात. मग तुम्ही किती पैसे वाचवतात? वर्षाचे 9,500 रुपये हे वाचून घेतात आणि त्यांनी एकाच वेळी 8,000 रुपये खर्च केले होते. असं फायदा बायोगॅस प्लांटचा आहे.